हॅलो हॅलो. हॅलो. मेट्रोचे सर आहेत त्यांना कट करू नका शक्यतो.
मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर विधान परिषदेच्या सदस्यांना मी विनंती करतो, जे समोर आसनस्थ झाली आहेत, त्यांनी मंचावर यायचंय. काही क्षणातच माननीय मुख्यमंत्री मंचावर येतील आणि आजच्या या मेट्रो भवन पुणे उद्घाटन समारंभाला सुरुवात होईल. साधारण 800 स्क्वेअर मीटर प्रभागावर ही वास्तू या ठिकाणी उभी आहे किंवा हे मेट्रो भवन या ठिकाणी उभं राहत आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि सर्व महोदयांच्या या रेखेला सुद्धा तेवढा वेळ जातोय. काही क्षणातच ते मंचावर येतील आणि आजच्या आपण या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या या मेट्रो भवन पुणेच्या उद्घाटन समारंभासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचं सुद्धा आपण मंचावर स्वागत करूया. आजच्या समारंभाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानं करतोय. मी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या मेट्रो भवनच्या उद्घाटन समारंभाचं दीप प्रज्वलन करावं आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या दीप प्रज्वलनानंतर आजच्या आपण उद्घाटन समारंभाला सुरुवात करणार आहोत. आजच्या या विशेष समारंभामध्ये माननीय महोदयांचं प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. खरं तर मेट्रो भवन महामेट्रोचं हे मेट्रो भवन पुणे आज याचा औपचारिक उद्घाटन समारंभ पार पडतोय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते. त्याचबरोबर श्रीमती सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी आजच्या महामेट्रोच्या या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री श्रावण हार्डीकर सरांना विनंती करीन की त्यांनी सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्वप्रथम मी विनंती करतो हार्डीकर सरांना की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. अत्यंत देखणी अशी मेट्रो स्टेशनची ही प्रतिकृती आपण सन्मान चिन्ह म्हणून त्यांना देतोय.
यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी श्री श्रावण हर्डीकर सरांना करतो. त्याबरोबरच श्रीमती माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी करतो. त्याचबरोबर पुण्याच्या महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी श्रावण हर्डीकर सरांना करतो. तसेच पिंपरी चिंचवडचे महापौर श्री रवी लांडगे उपस्थित नाही आहेत. त्याबरोबरच खासदार मेधाताई कुलकर्णी यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी श्री हर्डीकर सरांना करतो. तसेच असीम कुमार गुप्ता साहेब अतिरिक्त मुख्य सचिव यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी हर्डीकर सरांना करतो. सर्व मान्यवरांचे आभार. उपस्थित सर्व मान्यवरांचे सुद्धा महामेट्रोच्या वतीनं स्वागत. खरं तर महामेट्रोचा हा प्रवास 2016 सालापासून सुरू झाला, ज्यावेळी देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्रजीच होते. त्यामुळे तो प्रसंग आणि हा आजचा दिवस मला वाटतं एक सर्कल पूर्ण झाल्याचा हा खरं तर ही अनुभूती आहे. कारण बरोबर 10 वर्षामध्ये इतक्या मोठ्या आमूलाग्र बदल घडवणाऱ्या या पुण्याच्या विकासामध्ये महामेट्रोनं खूप मोठी जबाबदारी उचलली आणि खूप मोठी गोष्ट या ठिकाणी ती घडली आहे. ते म्हणजे सर्वसामान्यांना, प्रत्येक वयोगटातील प्रत्येक नागरिकाला, पुणेकराला अत्यंत सुरक्षित असा प्रवास हा या महामेट्रोच्या निमित्तानं करता येतोय. खरं तर 2016 नंतरचे अनेक प्रमुख टप्पे होते आणि ते पुणेकरांनी अनुभवलेत आणि ते राज्याच्या अत्यंत कुशल अशा प्रशासनामधून ते पूर्णत्वास आलेली आहेत. आणि त्याचा हा एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा इथे आज पूर्ण होतो असं म्हणायला हरकत नाही. ते म्हणजे आपल्या महामेट्रोच्या वतीनं उभारलं गेलेलं हे मेट्रो भवन, ज्याचा आज उद्घाटन समारंभ पार पडतोय. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मला वाटतं महामेट्रोच्या टीमसाठी सुद्धा व्हायला हव्या. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हार्डीकर सर यांना आता विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. मेट्रो भवन पुणे याच्या उद्घाटन समारंभासाठी आज आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, राज्यमंत्री नगरविकास श्रीमती माधुरीताई मिसाळ, पुणे शहराच्या प्रथम नागरिक मंजुषाताई नागपुरे मॅडम, पुण्यातील राज्यसभेच्या विद्यमान खासदार मेधाताई कुलकर्णी, व्यासपीठावर आज या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले व महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या कायम पाठीशी उभे असलेले पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमधील सर्व सन्माननीय आमदार, विधान परिषदेचे तसेच विधानसभेचे सर्व सन्माननीय सदस्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक, आजी माजी लोकप्रतिनिधी, माझे सर्व महामेट्रोचे सहकारी अधिकारी, उपस्थित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्य विभागांचे अधिकारी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महामेट्रो काम करते ते माझे स्वतःचे वरिष्ठ अधिकारी आणि यूडीचे ACS असीम गुप्ता सर, उपस्थित पत्रकार बंधू, उपस्थित बंधू भगिनींनो, आज पुणे मेट्रोसाठी खूप आनंदाचा क्षण आहे की पुणे शहरामध्ये मेट्रोची स्थापना 2015-16 मध्ये झाली आणि तेव्हापासून आपण वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये सर आम्ही कार्यरत होतो. पहिल्यांदा कोरेगाव पार्कमध्ये आणि
घोले रोडला महात्मा फुले संग्रहालयाच्या इमारतीमध्ये आम्ही आमचं कार्यालय उभं केलं. मग फुगेवाडीमध्ये PCMCच्या जुन्या ऑक्ट्रायच्या ठिकाणी आम्ही एक टेम्पररी शेड उभं करून आमचं कार्यालय उभं केलं. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमची कामं सुरू होती त्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन आमचे फील्ड ऑफिसेस स्थापन होऊन आम्ही त्यांच्यामार्फत काम सुरू केलं होतं. कालांतरानं कामगार पुतळ्याच्या शेजारची आज जिथे आपण उभे आहोत त्या ठिकाणी मोठी स्लम होती. त्याचं आपण पुनर्वसन केल्यानंतर इकडे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे गोडाऊन्स होते, जिथे या शहरातल्या सगळ्या अनेकांना माहिती असेल विधानसभेचे मतमोजणी त्या ठिकाणी होत असे. त्या शेड्सचं आम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि गेल्या काही 2-3 वर्षांपासून आमचं ऑफिस टेम्पररीली त्या जागेमध्ये कार्यरत आहे. पण आज खऱ्या अर्थानं या प्रवासामध्ये पुणे मेट्रोला स्वतःचं हक्काचं असं घर मिळालेलं आहे आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण त्याचं उद्घाटन करत आहोत. हा खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. वेळोवेळी पुणे मेट्रोचं एक्सपान्शन होत असताना आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुणे शहराची वाहतूक समस्या ही पूर्णपणे सोडवण्यासाठी आपल्याला विविध मार्गांचा अवलंब करावा लागेल असं ते कायम सांगत असतात. मेट्रो हा त्यातला एक महत्त्वाचा मार्ग आहे. महत्त्वाचे जे रस्ते आहेत त्याच्यावरची जी वाहतूक आहे ती वाहतुकीची कोंडी सोडवण्याकरता अधिकाधिक नागरिकांना सुरक्षितपणे चांगल्या रीतीने आणि किफायतशीरपणे जर वाहतूक करायची असेल तर त्यासाठी आपल्याला मेट्रोचा सर्वाधिक चांगला पर्याय उपलब्ध आहे. मात्र गल्लीबोळातून नागरिक जिकडे राहतात, घराघरातून कार्यालयामध्ये त्यांना जाण्यासाठी त्यांच्या प्रवासासाठी आपल्याला मल्टीमोडल म्हणजे विविध साधनांनी प्रवास करावा लागतो. त्याच्यामध्ये बस असेल, रिक्षा असेल किंवा पादचाऱ्यांसाठी सेफली चालण्याची सुविधा असेल, असे सगळ्या मार्गांनी आपल्याला प्रवास नागरिकांचा होत असतो आणि त्या सर्व मार्गांवरती आपल्याला चांगल्या सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे असं कायम आपल्याला फडणवीस सरांनी सांगितले आणि त्याच मार्गांनी महामेट्रो देखील कार्यरत आहे. आज तिसरी लाईन देखील लवकरच त्याची सुरुवात होणार आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला सुमारे 200 किलोमीटरचा प्रसार या शहरामध्ये करायचा आहे. या सर्वासाठी आपणा सर्वांचं सहकार्य खूप लागणार आहे. कारण प्रकल्प अंमलबजावणी करताना राज्य शासन जसं आपल्या पाठीशी उभं असतं, केंद्र शासन आपल्या पाठीशी उभं असतं, पण त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे इकडचं स्थानिक प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या पाठबळानंच या सगळ्या प्रकल्पांची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं होत असते. स्थानिक पातळीवरचे अडचणी, प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवत आपल्याला हा संपूर्ण महत्त्वाचे प्रकल्प वेळेत राबवणं ही एक तारेवरची कसरत असते की जी तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळेच पूर्ण होत असते आणि त्यामुळे आजच्या समारंभासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात ही खरोखर बहुमोलाची अशी गोष्ट आहे आणि भविष्यात देखील दोन्ही महानगरपालिका, PMRDA, जिल्हा परिषदेचे ज्या काही भागामध्ये आमचा प्रसार होणार आहे या सर्वांचं सहकार्य असंच भविष्यात महामेट्रोला लाभेल अशी देखील अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. इकडे उपलब्ध पत्रकार आहेत, सजग नागरिक आहेत. या सर्वांचे अनेक प्रश्न, सूचना, त्यांनी दिलेली काही सजेशन्स या सगळ्यांचा आम्ही उपयोग करून सर वेळोवेळी अंमलबजावणी करतो. या सर्वांचे आभार मी आज व्यक्त करू इच्छितो कारण खऱ्या अर्थानं पुणे मेट्रोला जर पुण्यात स्थान मिळालं असेल तर आज स्वतःच्या हक्काच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आज खरं वाटतं की आज हमारा घर बस गया है. त्यामुळे मी सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री सर्वांचे आभार मानतो. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो, स्वर्गीय अजितदादांची आठवण कायम सतत मनात राहते कारण त्यांनी या प्रकल्पासाठी दर 15 दिवसाला वेळोवेळी पाठपुरावा करून ज्या अडचणी होत्या त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ते कायम निरंतर प्रयत्नशील होते आणि त्यांची आठवण कायम मनात राहणार आहे. आपणा सर्वांचं मी पुनश्च या कार्यक्रमासाठी मनापासून महामेट्रोच्या वतीनं, पुणे मेट्रोच्या वतीनं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. आत्ताच हार्डीकर सर म्हणाले त्याप्रमाणे महा मेट्रोला किंवा पुणे मेट्रोला स्वतःचं घर मिळालं. या सगळ्या प्रवासामध्ये गेल्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याचबरोबरीनं आता सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून त्यांनी कायमच पुणे मेट्रोला अत्यंत जबरदस्त अशा त्यांच्या शिस्तीच्या पद्धतीनं आम्हाला मदत केलेली आहे. सकाळी 6 वाजता येऊन त्यांनी ज्या पद्धतीच्या प्रत्येक कॉरिडॉरची पाहणी केलेली आहे, ते इव्हेंट सुद्धा आज आम्हाला आठवत होते, जेव्हा आम्ही या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करत होतो. आणि कदाचित त्यांच्या ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या कामाच्या वेगानं, झपाट्यानं आम्हाला जी वेगवेगळ्या पद्धतीची मंजुरी इथं मिळत गेली, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार आज या ठिकाणी व्यक्त करतोय आपण. पण त्यांच्या पश्चात आज सुनेत्राताई आज आपल्या या कार्यक्रमाला इथे लाभल्यात. मी त्यांना आता नक्की विनंती करणार आहे, की त्यांनी त्यांचं मनोगत सुद्धा आमच्या समोर व्यक्त करावं आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून, महिला प्रतिनिधी म्हणून आणि पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुद्धा आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं ही त्यांना विनंती आहे. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी नम्र वंदन करते. आजच्या या पुणे मेट्रो भवन लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये उभारण्यात आलेल्या मेट्रो भवनच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे जमलेले आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी श्रीमती माधुरीताई मिसाळ, आपल्या खासदार श्रीमती मीराताई कुलकर्णी, महापालिकेच्या महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे, तसेच विधान परिषद व विधानसभेचे सर्व सन्माननीय सदस्य, उपमहापौर श्री परशुराम वाडेकर, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व सन्माननीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी, तसेच या उपक्रमासाठी ज्यांनी काम केले ते सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्व सन्माननीय पत्रकार व मीडियाचे प्रतिनिधी आणि माझ्या बंधू भगिनींनो, पुणे मेट्रोचं काम मार्गी लागण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणाऱ्यांचे म्हणजेच लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी, तसेच सर्व पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करते. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आज या पुणे मेट्रो भवनचं उद्घाटन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरं झालं आणि अत्यंत ह्या महत्त्वाच्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा क्षण आहे. पुण्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालतील अशा अनेक दर्जेदार इमारती उभ्या करण्याचं आदरणीय दादांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी आपण आत्ताच ऐकलं की ते वेळोवेळी इथे काम करत होते. त्यांच्या दूरदृष्टीतूनच पुण्यात कामगार भवन, सहकार व पणन भवन, GST भवन, कृषी भवन, नोंदणी भवन, शिक्षण भवन, ऑलिम्पिक भवन, जमावबंदी भवन, तसेच प्रस्तावित नगररचना भवन व सामाजिक न्याय भवन अशा अनेक महत्त्वपूर्ण इमारती उभ्या राहत आहेत. आणि आज त्याच मालिकेतील पुणे मेट्रो भवनची भर पडत आहे. या सर्व प्रशासकीय इमारती जनतेच्या सेवेची केंद्र बनली पाहिजेत असं आदरणीय दादांना नेहमीच वाटत असे. एकेकाळी आपले पुणे शहर सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जायचं, पण आज ते मेट्रो शहर म्हणून त्याची नवीन ओळख निर्माण करत आहे.
आणि एक पुणेकर म्हणून मला नक्कीच याचा अभिमान आहे. आधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत आणखीनच आपल्या पुण्याच्या वैभवात निश्चित भर घालणारी आहे. या मेट्रो भवनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि पर्यावरणाचा सुंदर संगम साधण्यात आलेला आहे. या इमारतीमध्ये ओपन गार्डन, लँडस्केप टेरेस, अनुभव केंद्र, 312 आसन क्षमतेचं सभागृह, बॅकअप ऑपरेशन कंट्रोल सेंटर आणि अत्याधुनिक तांत्रिक कक्ष उभारण्यात आलेले आहेत. मुठा नदीच्या काठावर उभारलेलं हे भवन शहरातील नैसर्गिक सौंदर्याशी सुद्धा सुसंगत राहून नागरी पायाभूत सुविधांचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जाईल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. आपलं हे पुणे हे ज्ञान, संस्कृती आणि प्रगतीचं शहर आहे. अशा या शहरामध्ये आधुनिक, शाश्वत आणि लोकाभिमुख वाहतूक व्यवस्था उभारण्याची गरज ओळखून पुणे मेट्रोची उभारणी करण्यात आली. आणि आज या मेट्रो भवनमुळे प्रकल्प प्रशासन, नियोजन, वित्त संचालन आणि मानव संसाधन आणि जनसंपर्क अशा सर्वच विभागांना एकाच छताखाली काम करण्याची संधी मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं राज्याच्या विकासाची ग्रोथ इंजिन्स आहेत. या शहरामध्ये औद्योगिक, IT आणि शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे राज्यासह विविध विभागातून अनेक रोजगार आणि उद्योग व्यवसायासाठी पुणे शहरात सतत येत असतात आणि परिणामी नागरिकांचा वेग वाढला असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडताना निर्माण झालेला होता. आणि याचा विचारच करून महायुती सरकारच्या माध्यमातून पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आलेला आहे. रिंग रोड, नवीन रुंदीचे रस्ते, सेवा रस्ते, वेगवेगळी भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रोसारखे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी प्रश्नाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गुरुवारीच विधानसभेमध्ये सविस्तर उत्तर दिलेलं आहे. त्यातून महायुती या कामाची आणि विकासाची दिशा आपल्या समोर ठेवत आहे. आदरणीय दादांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मेट्रोच्या या मोठ्या प्रमाणात विस्तार शक्य झाला आहे. स्वारगेट ते कात्रज, पिंपरी चिंचवड ते भक्तिशक्ती चौक, वनाज ते सांगली चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला ते खराडी, वारजे ते नळस्टॉप असे हडपसर ते सासवड, हडपसर व लोणी काळभोर या महत्त्वाच्या मार्गांना गती मिळालेली आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड ते भक्तिशक्ती चौक या मार्गावर पूर्वी केवळ 3 स्थानके प्रस्तावित होती. मात्र आदरणीय दादांनी त्यामध्ये निगडी हे महत्त्वाचं स्थानक वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे स्वारगेट ते कात्रज या मार्गावरही आधी 3 स्थानके होती. त्यामध्ये बिबेवाडी आणि बालाजीनगर ही 2 अतिरिक्त स्थानकेही समाविष्ट करून नागरिकांच्या सोयीचा विचार करण्यात आला. निगडी, बिबेवाडी आणि बालाजीनगर या तिन्ही स्थानकांना केवळ शासनाची मंजुरी मिळवून देण्याचं काम आदरणीय दादांनी केले, नाहीतर त्यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करून या प्रकल्पांना प्रत्यक्षात मंजुरीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, वेगवान आणि नागरिकांसाठी सोयीस्कर होण्यासाठी मदत झाली. जगातील मोठ्या शहराप्रमाणे पुणे विमानतळालाही मेट्रो थेट जोडणी असावी ही आदरणीय दादांची दूरदृष्टी होती. त्याच विचारातून आज लोहगाव मेट्रोचा DPR तयार होतो आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठ्या चाकण MIDCला मेट्रोने जोडण्याचा सुद्धा ते आग्रही होते. तसेच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह साहेब आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडेही यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला गेला. पुणे अहिल्यानगर, पुणे सोलापूर, पुणे नाशिक आणि पुणे सासवड या मार्गावरील वाढत्या वाहतुकीचा ताणही लक्षात घेता भविष्यातील गरजांचा विचार करून रोड, फ्लायओव्हर आणि त्यावर मेट्रो
अशी 3 मजली रचना उभारण्याचा विचार पुढे नेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांना पुरेशी पार्किंग सुविधा, मजबूत लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि सर्व मेट्रो स्थानकांचे दर्जेदार बांधकाम यावरही विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. सर्व पुणेकरांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानते. महामेट्रोच्या वतीनं उभारण्यात आलेले हे पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नाही, तर आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. महामेट्रोच्या या संपूर्ण टीमचं मी मनःपूर्वक अभिनंदन करते. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुनेत्राताई. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या मेट्रो भवनच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, नगर विकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सन्माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे, सन्माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर, योगेशजी टिळेकर, सुनीलजी कांबळे, हेमंतजी रासने, बापूसाहेब पठारे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री गणेश बिडकर, श्री परशुराम वाडेकर, श्री असीम गुप्ता, श्री चंद्रकांत पलकुंडवार, श्री श्रावण हार्डीकर, श्री दीपक सिंगला, या ठिकाणी उपस्थित पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी, आपल्या महामेट्रोचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपली मेट्रो त्याला या मेट्रो भवनच्या रूपाने एक घर मिळालेलं आहे. आणि आताच श्रावण हार्डीकर यांनी सांगितलं की आमच्या घरात आल्याचा आनंद आम्हाला आहे. ते ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मला ते गाणं एकदम असं वाटत होतं की असे हार्डीकर फिरतात, दो दीवाने एक शहर में, रात में और दोपहर में, आबोदाना ढूंढता हूं और आशियाना ढूंढता हूं. तसा आशियाना आता हार्डीकरांना मिळालेला असल्यामुळे मी त्यांचं आणि मेट्रोच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आपली पुण्याची मेट्रो सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं काम सुरू व्हायला उशीर झाला, बऱ्याच अडचणी होत्या. पण एकदा काम सुरू झाल्यानंतर मात्र अत्यंत वेगाने या मेट्रोचं काम झालेलं आहे. देशामध्ये ज्या गतिशीलतेनं मेट्रो झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक गतिमानतेनं झालेल्या मेट्रोंपैकी एक म्हणून पुण्याच्या मेट्रोकडे पाहिलं जातं. या पुणे मेट्रोचं जे काही काम आहे त्याच्यामधले मल्टीमॉडल स्टेशन्स असतील, याच्या बाकी स्टेशन्सचं डिझाईन असेल, यातली वर्कमॅनशिप असेल, पॅसेंजर सुविधांचा याच्यामध्ये केलेला विचार असेल, भविष्यातल्या मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना असतील, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्लॅन करण्यात आले आहेत. आणि इतकं मोठं मेट्रोचं जाळं ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळी त्या मेट्रोचं संचालन करण्याकरता एक महत्वाची जागा म्हणजे त्याचं ऑफिस असतं. कारण या सगळ्या मेट्रो ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीमवर चालतात, कमांड अँड कंट्रोल सिस्टीमवर चालतात, डिझास्टर प्लॅनिंग असतं, प्रत्येक गोष्टीचं मॅपिंग असतं,
त्या ठिकाणी CCTVचं सुरक्षेच्या दृष्टीनं मॅपिंग असतं. अशा अनेक गोष्टी एक मेट्रो चालवण्याकरता कराव्या लागतात आणि त्याकरता एक सुसज्जित अशा प्रकारचं मेट्रो भवन असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते मेट्रो भवन आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालंय. मला आनंद आहे की आता जवळपास पुण्यामध्ये 33 किलोमीटरची मेट्रो ही सुरू झालेली आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स त्याला मिळतोय. जवळपास 2.5 लाख प्रवासी हे रोज मेट्रोने प्रवास करतायत आणि गणपतीच्या काळात या मेट्रोने रेकॉर्ड केला आणि सगळ्यात पीक म्हणजे जवळपास 5.25 लाख प्रवासी या मेट्रोने त्यांनी प्रवास केला. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांनी मेट्रो स्वीकारलेली आहे, पुणेकरांना मेट्रो आवडलेली आहे आणि पुणेकर मेट्रोचा वापर देखील करतायत. आता आपली जी दुसरी मेट्रो आहे टाटा सोबत जो देशातला पहिला PPPचा प्रकल्प आहे मेट्रोचा, त्या प्रकल्पामध्येही 23 किलोमीटरचं काम आपलं आता जवळपास पूर्ण झालं आहे. त्यात त्याच्यामध्ये 12 किलोमीटरचं उद्घाटन हे आता आपण मेमध्ये करू, 11 किलोमीटरचं उद्घाटन आपण जुलैमध्ये करू आणि यासोबत जवळपास म्हणजे हे 33 आणि 23 असं आपण जर बघितलं तर जवळपास 56 किलोमीटरचा हा रूट या ठिकाणी आपण केलेला आहे. अजून 55 किलोमीटरचं काम मेट्रोचं हे आपलं प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 80 किलोमीटरचं अजून आपलं काम हे प्रस्तावित आहे. म्हणजे एकूण पुणे मेट्रो करता 200 किलोमीटरचं कंप्लीट या ठिकाणी नेटवर्क हे आपण प्लॅन केलंय. ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षेत्र असेल आणि PMRDचं क्षेत्र असेल, अशा सगळ्या क्षेत्राचं इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि एक प्रकारे पुढच्या काळामध्ये आपली जी एक महत्त्वाची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल ती आपली मेट्रो असेल आणि त्या मेट्रोला मदत करण्याकरता आपल्या बसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतील त्या सगळ्या आपण त्याचं इंटिग्रेशन हे करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये पुण्याचा जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी जो एक वाहतूक प्लॅन हा देखील मंजूर केलेला आहे आणि त्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात पुण्याच्या वाहतुकीला गतिशीलता कशी येईल हा आपला प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की पुणे शेवटी आपलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आणि आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की IT च्या वेव्ह नंतर आता आलेली जी वेव्ह आहे ती GCCची वेव्ह आहे, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सची. आणि सगळे असं म्हणतात की पुढच्या काळात भारत हा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचा एक हब या रूपानं नावारूपाला येईल आणि म्हणूनच महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी GCCची पॉलिसी तयार केली आणि त्या पॉलिसीचा परिणाम असा आहे की देशामध्ये मागच्या वर्षी सर्वात जास्त GCC स्पेस ही पुण्यामध्ये तयार झाली आणि पुणे आता GCC हबकडे वाटचाल करत आहे आणि विशेषतः GCCच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्स याची निर्मिती ही होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. सुलभतेनं वाहतूक करता आली पाहिजे या दृष्टीनं ही सगळं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. याच्यासोबत पुण्याकरता टनेल्सचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये जसं मी नेहमी सांगतो की जमिनीवरती, आकाशामध्ये आणि पाताल लोक असं तिन्ही प्रकारे आपण पुण्याचं प्लॅनिंग केलं असल्यामुळे पुण्याला एक मला असं वाटतं की वाहतुकीच्या दृष्टीनं कोंडीरहित शहर आणि ज्याला आपण सस्टेनेबल एक सिटी म्हणू शकतो, प्रदूषण ज्याच्यामध्ये कमी आहे अशा प्रकारचं शहर करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आपण वेगाने ती वाटचाल करतोय. मी श्रावण हर्डीकर आणि आपले अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता यांना सांगेन की आता हे जे 200 किलोमीटरचं आपण एकूण नेटवर्क प्लॅन केलेलं आहे याचं संपूर्ण प्लॅनिंग हे आताच आपण केलं पाहिजे. याचे सगळे DPR आपण एकत्रित तयार केले पाहिजे. कारण पुणे हे एक असं शहर आहे की ज्याच्या अर्बनायझेशनचा रेट हा इतर शहरांपेक्षा अत्यंत गतिमान आहे आणि म्हणून आपण याच्यामध्ये खूप जास्त टप्प्याटप्प्याने काम करू शकू अशी पुण्याची परिस्थिती नाही.
बऱ्यापैकी टप्पे आपल्याला एकत्रित करून आणि हे सगळं काम आपल्याला हाती घ्यावं लागेल. त्याकरता आवश्यक तो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅनही आपण करू. कारण त्याकरता मला माहिती आहे, की आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी जो आहे, तो देखील त्याच्याकरता आपल्याला लागेल. पण त्याचीही व्यवस्था ही आपण निश्चितपणे करू आणि त्या दृष्टीने आपण प्लॅन करावा आणि पुण्याकरता हे 200 किलोमीटरचं कंप्लीट नेटवर्क एकत्रित प्लॅन करावं. याच्यामध्ये काही मिसिंग लिंक्स देखील आहेत. त्या मिसिंग लिंक्सचा देखील विचार करावा. पुढचे जे ग्रोथ सेंटर्स आहेत, मग पुण्याचं नवीन एअरपोर्ट असेल किंवा आपल्या MIDCचे भाग असतील, पुण्याचा PMRDAचा नवीन वाढता भाग असेल, पिंपरी चिंचवडचा जो वाढता भाग आहे, अशा सगळ्या भागाचा विचार करून याचं इंटिग्रेशन आपण चांगल्या पद्धतीनं करावं आणि त्या माध्यमातनं पुण्याला एक अतिशय डिपेंडेबल अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था आपण द्यावी, अशी आपल्या सर्वांना मी सूचना करतो. आज एक अतिशय सुसज्जित ऑफिस आम्ही सगळ्यांनी बघितलं. अतिशय चांगल्या व्यवस्था या ऑफिसमध्ये आहेत आणि तशाच प्रकारचं चांगलं काम या मेट्रोचं यापुढे देखील चालेल आणि आता चांगलं ऑफिस मिळाल्यामुळे मेट्रोच्या बांधकामाची गती देखील वाढेल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे या ऑफिसचं जे काही प्रत्यंतर आहे, ते गतीमध्ये दिसलं तर आम्हाला जास्त आनंद होईल. म्हणजे तुम्ही हळू काम करता असं माझं मत नाही, पण आपल्याला गती वाढवायला स्कोप आहे. जसं मी सांगितलं, की आपल्याकडे प्रोजेक्ट प्लॅन 5 वर्षाचा असतो. तो 2.5 वर्षावर आणि 3 वर्षावर आताच्या परिस्थितीमध्ये आणत गेलं पाहिजे. ती म्हणजे आज आपण जर ग्लोबली बघितलं तर तेच बेंचमार्क्स आहेत. त्या बेंचमार्क्सने आपलं प्लॅनिंग होऊन आपलं एक्झिक्युशन कसं करता येईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. मी पुन्हा एकदा महामेट्रोचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचं जे काम आहे त्या कामाबद्दल आणि त्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ड असलेले जेवढे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, एजन्सीज असतील, सगळ्यांचं कन्सल्टंट असतील, सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या आपल्या मेट्रो भवनचं लोकार्पण झालं असं घोषित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मला वाटतं या औपचारिक घोषणेनंतर आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं पूर्णत्व आलंय. पण तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी श्री गाडगीळ सर यांना आमंत्रित करतो. आणि मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे दररोज जी वाढती लोकसंख्या पुण्यातली आहे सर, 2025 पर्यंत 10 करोड नागरिकांनी मेट्रोमधनं प्रवास केला. ही फार मोठी उपलब्धी पुण्यासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण पुणेकर म्हणून आपल्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण ही फार मोठी उपलब्धी आहे. मी गाडगीळ सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित अतिविशिष्टगण, अन्य मान्यवर आणि महामेट्रोचे माझे सहकारी. आज मेट्रो भवनच्या उद्घाटन सोहळ्याच्या सांगता प्रसंगी मी आभार प्रदर्शनासाठी आपल्या समोर उभा आहे. आपले स्वतःचे घरकुल असावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्याचप्रमाणे आपण जिथे काम करतो त्या संस्थेचे एक स्वतःचं ऑफिस असावे असे प्रत्येक संस्थेची पण इच्छा असते. त्या स्वप्नपूर्तीचा आजचा हा दिवस आहे. या महत्त्वाच्या टप्प्यानंतर मेट्रो फेज 2 या प्रकल्प अधिक उत्साहाने आणि अधिक ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याची प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे. आज मेट्रो भवन या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांचे मनापासून आभार मानतो. आपण व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून आपण येथे आलात आणि या मेट्रो भवनाचे उद्घाटन केलेत. त्याचबरोबर आपल्या मार्गदर्शनानेही आम्हाला प्रोत्साहन केलेले आहेत. त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांची नवी गती मिळत आहे. माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार मॅडम यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे सुद्धा पुणे मेट्रो प्रकल्प प्रभावी पुढे नेणं शक्य झाले आहे आणि पुढेही आम्ही अश्योर करतो की वेळेवर आम्ही कामं पूर्ण करू. त्यांचे सुद्धा मनोपासून आभार. तसेच माननीय खासदार श्रीमती मेधा कुलकर्णी, माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय मंत्री श्री दत्तात्रय भारणे, माननीय मंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, पुण्याचे महापौर माननीय श्रीमती मंजुषा नागपुरे
आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाला दिलेले पाठबळ मोलाचे ठरले आहेत. या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार. या भव्य इमारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या अभियंत्यांनी, आर्किटेक्ट्सनी, कन्सल्टंट्सनी आणि मेट्रोच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, त्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. या उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वी आयोजन करता परिश्रम घेणारे सर्व सहकाऱ्यांचे, इथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींचे आणि सर्व मान्यकरांचे पुन्हा एकदा आभार मानून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.